नमस्कार. आज 4 जानेवारी 2025 वार आहे शनिवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून गोरखपूर एक्सप्रेस. रेल्वेचा महाराष्ट्र राज्याला फटका. शून्य आधारित वेळापत्रकात मुंबई कोल्हापूर जी सह्याद्री एक्सप्रेस, भुसावळ मुंबई जी मुंबई पॅसेंजर आणि पुणे कर्जत पनवेल पॅसेंजर, मनमाड मुंबई म्हणजेच गोदावरी एक्सप्रेस अशा महाराष्ट्राच्या राज्यांतर्गत व इंटरसिटी रेल्वेगाड्या निवडून बंद करण्यात आलेल्या आहेत. याचा फटका अगदीच पॅसेंजर्सला झालेला आहे. इंडियन रेल्वेमार्फत महाराष्ट्रातील विविध रेल्वेगाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत पहा. व अगदीच हा डाटा कुठून आलेला असेल तर रिसर्चमधूनच आलेला आहे. त्यानिमित्ताने अगदी महाराष्ट्रासाठीच्या ज्या इंटरसिटी रेल्वे एक्सप्रेस होत्या त्या बंद करण्यात आल्या. याचा परिणाम अगदीच पहा पॅसेंजर्सवर तर नक्कीच झालेला आहे. बरोबर. मग यावरती सोल्युशन काय असतील पहा. तर जर शक्य झालं तर या गाड्या परत एकदा चालू करणं गरजेचे आहेत. कारण दळणवळणासाठी ट्रान्सपोर्टेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. अगदीच पहा या गाड्या मुंबई पुणे अशा ठिकाणाला जोडण्यात येत होत्या कोकणमधून. बरोबर. या नात्याने जर शक्य झालं तर नवीन गाड्या इथे परत जोडणी करणं गरजेचे आहेत. अन्यथा किंवा जेथून उत्पन्न जास्त रेल्वेला मिळत नाही आहे ना तिथल्या गाड्या हा बंद जरी केला तरी बेटर असेल. पण अशा पद्धतीने डायरेक्टली तुम्ही जर फटका ठेवत असाल तर पॅसेंजरवरती याचा परिणाम नक्की होतो. या कारणाने थोडीशी काळजीपूर्वक न्यूज आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी. त्याच्यानंतर पुढे चला. आप ही आपदा. पंतप्रधानांचे दिल्लीतील कार्यक्रमात टीकास्त्र व त्यांनी रणशिंग फुंकलेला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 पुढल्या महिन्यात होणार आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान यांनी आपवरती त्यांनी हल्ला केलेला आहे. डन. त्याच्यानंतर विहिरीतील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर, राखेतील परळीत शांतता राखा. आता हा लेख तुम्हाला बाहुबलीचे बीड किंवा बीडमधील जे राजकारण त्यासोबतच तेथील माफिया राज कशा पद्धतीने उदयास येत आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही हा लेख वाचून घेऊ शकता. पण आपल्याला सध्याला इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे मी याला स्किप करतोय. पुढे चला. अपात्र लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा. धुळे जिल्ह्यामधील हे प्रकरण आहे. व काल मी ज्या पद्धतीने म्हटलेलं होतं की व्हॉग निकष एक देण्यात आलेलं होतं की दुसऱ्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतलेला असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ओके. व ती बातमी खरी ठरलेली आहे पहा. आजच्या लेक्चरमध्ये किंवा आज लोकसत्तामध्ये आलेलं पण आहे ते प्रकरण की एका महिलेला 5 महिन्यांचे परत त्यांना वापस द्यावे लागलेले आहेत. का तर त्यांनी पहा दुसऱ्या योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला होता या कारणांनी. ओके. जे 7,500 रुपये त्यांना मिळालेले होते ते परत त्यांना वापस करावे लागले. का तर निकष त्यांनी ठेवलेलं होतं पहा की दुसऱ्या शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेऊ नका. मग अगदी मी कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं की हे जे निकष आहे ती व्हॉग ठरलेला आहे. ओके. व याला त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे पहा. मग खास तर तिथं मूळ मुद्दा आहे. व अगदीच जाता जाता कालच्या लेक्चरमध्ये पण आपण पाहिलेलं होतं की तुम्ही जर पॉलिसी मेकिंग करत असाल तर अशा पद्धतीने व्हॉग स्टेटमेंट द्यायचे नसतात. तर तुम्हाला स्पष्टीकरण मुळात देणं खूप गरजेचं आहे. याचा नाहीतर काय होतं पहा याचा परिणाम आपल्यावरतीच होतो. ओके. जे सरकार चालवणारे आहेत म्हणजे 10 रुपये टॅक्स गोळा करण्यासाठी तुम्ही जर 20 रुपयेचं तिथं 20 रुपये जर खर्च करत असाल तर ते अगदी चुकीचं आहे. ओके. मग यासाठी ही न्यूज आपण काल पाहिलेली होती व आपली क्रेडिबिलिटी परत एकदा सिद्ध झालेली नक्कीच आहे इथे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. त्यानंतर महाप्रदेश छुप्या पद्धतीने स्मार्ट प्रीपेड मीटर. आता अगदीच पहा मार्च एप्रिल दरम्यान ना ही न्यूज जास्त चर्चेत होती. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेची निवडणुका लागलेल्या होत्या किंवा लोकसभेची आचारसंहिता लागली. त्याच्यापूर्वी ना स्मार्ट प्रीपेड मीटरबद्दल अगदीच न्यूज घेण्यात आलेली होती. पण पहा आता हे पुअर कॉस्ट बेनिफिट आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर असावेत का तर अगदीच आपण याला पॉझिटिव्ह साईडच घेण्याचा प्रयत्न करायचा. कधी पण डायरेक्टली तुम्ही निगेटिव्ह बोलू नका. पहिल्यांदा पॉझिटिव्ह सांगा मग त्यानंतर निगेटिव्ह सांगू शकता. पण हे पुअर कॉस्ट बेनिफिट आहे. का तर विरोध होत आहे पहा महाराष्ट्रामधून. त्यामुळे मला नाही वाटत की UPSC आणि सध्याला MPSC जरी प्रायोगिक तत्वावर जरी प्रयोग केली ना तर असा प्रश्न येत नाही. त्यामुळे स्किप करा. ओके. व अगदीच जर तुम्हाला वाटत असेल ना न्यूज तर प्लीज प्रिव्हियस लेक्चर्समध्ये माझे पाहून घेऊ शकता तुम्ही. मला तशा पद्धतीने कमेंट करा. मी जर भेटलं मला ना तर ते स्मार्ट प्रिपेडचं आपण लेक्चर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आता हे आजची न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही पण स्मार्ट प्रीपेड मीटर जे काय आहे ही काय संकल्पना आहे किंवा यामधील पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत आणि निगेटिव्ह गोष्टी काय आहेत हे थोडंसं माहिती असणं गरजेचं. त्यानिमित्ताने मी म्हटलं. त्यानंतर पुढे चला. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा अव्वल. आता हा पॉईंट ना अगदी महत्त्वाचा आहे पहा. तुम्ही आन्सर रायटिंग करत असताना ही आकडेवारी प्लीज लक्षात ठेवा. विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी पहा. 2021 मध्ये 1,19,734 कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात प्राप्त झाली होती. तर आता पहा 2024-25 मध्ये 1,13,000
236 कोटी गुंतवणूक 236 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रास प्राप्त झाली आहे व अगदीच देशात अव्वल आपण आहोत. ओके, मग महाराष्ट्राला प्रेज कुठे कुठे करायचं यासाठी ही आकडेवारी खूप महत्त्वपूर्ण ठरते व त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचा आता सध्याला इंटरव्ह्यू आहे त्यासाठी पण ही आकडेवारी खूप महत्त्वाची आहे पहा. त्यामुळे प्लीज हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. दिल्लीतील धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, 100 विमानांचा खोळंबा. व हा पॉईंट आता नक्कीच मुंबईला पण लागू होणार आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता जर कमी करायची असेल आपल्याला तर काय करणं गरजेचं आहे, तर प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचे आहेत पहा. व अगदी हे डिझास्टर मॅनेजमेंट आहे. त्याच्यासोबतच आणखीन एक डिझास्टर मॅनेजमेंटची न्यूज. युनियन कार्बाईडचा कचरा विल्हेवाटीवरून मध्य प्रदेशात भडका, आंदोलन तीव्र, पिथमपुरामध्ये दोघांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पहा, 40 वर्षापूर्वी 1984 युनियन कार्बाईडमध्ये गॅसची लिकेज झालं व 5479 नागरिकांचा तिथं मृत्यू झाला. ओके, म्हणजे खूप भयावह ही आकडेवारी आहे. मग हे डिझास्टर झालं तिथे. मग त्याच्यानंतर पहा, न्यायालयात खटले वगैरे दाखल झाले तरी देखील पहा 337 टन जो कचरा होता तो तिथे अद्याप तसाच होता. मग पहा, न्यायालयाने आदेश दिला की जे 337 टन जो कचरा आहे त्याची तुम्ही विल्हेवाट आता लावणं गरजेचं आहे, कारण 40 वर्ष झालेली आहेत व नागरी वसाहतीमध्ये आपण हा कचरा ठेवू शकत नाही. बरोबर आहे. व याच्या पूर्वीचे जर आपण डिझास्टर्स पाहिले तर खूप भयावह हा डिझास्टर होता. या कारणाने तुम्ही त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावा असा त्यांचा आदेश होता. मग अगदीच पहा, त्या आदेशाचं पालन करत लगेच यांनी काय केलेलं आहे, पिथमपुरा या एरियामध्ये त्यांनी कचरा पूर्ण हलवलेला आहे. आय थिंक 12 ट्रकद्वारे हा कचरा हलवण्यात आला. बरोबर, पण तो कचरा कुठं हलवण्यात आला? पिथमपुरामध्ये. मग पिथमपुरा या एरियामध्ये पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर जवळपास 2 लाख जनता किंवा 2 लाख लोक तिथं अगदीच वास्तव्यात आहेत. बरोबर, मग त्यांनी तिथं आता त्याला विरोध केलेला आहे की बा जर तुम्ही इथं कचरा जाळला तर आमच्या पण जीवाला तिथं धोका निर्माण होऊ शकतो. मग याला अगदीच तेथील जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत ते आता तिथं प्रयत्न करत आहेत. ओके, मग अगदी तुम्ही उद्या जाऊन जर जिल्हाधिकारी झाला तर तुमच्याकडे असे चॅलेंज नक्की येतात. पहा, आता डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे डिझास्टर मॅनेजमेंट पण त्यांच्या संधिपत्याखाली येतं. त्यानंतर जरी तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेसमधील IPSमध्ये जरीच गेलात तरी पहा IPSला पण ही चॅलेंजिंग जॉब आहे. बरोबर, की आता पहा पिथमपुरा एरियामधील जी जनता आहे ना त्यांना पण शांत करायचं आहे व हा कचरा पण जाळायचा आहे. मग तुम्ही काय कराल? पहा, सायंटिफिक मेथडने हा कचरा जाळणं खूप गरजेचं आहे. व जिल्हाधिकारी पण तेच म्हणत आहेत की आम्ही सायंटिफिक मेथडने हेच कचरा जाळण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावत आहोत. ओके, मग अगदी पण हे जनतेमध्ये सांगणं खूप गरजेचं आहे. पहा, परंतु त्याबद्दल एक समिती बसण्यात आली होती व समितीने म्हटलेलं आहे की जीवाला धोका होऊ शकतो. पहा, किती जरी झालं तर याच्यापूर्वी आयसोसायनाईट होतं, ते मिथेन आयसोसायनाईट होतं. या कारणामुळे सायनाईट म्हटल्यानंतर तुम्हाला पण आठवलंच असेल की एक क्षणातच मृत्यू होतो. मग जर तसंच असेल तर पहा, अगदी प्रिकॉशन घेणं, आणखीन जास्त प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. जसं की पहा, पिथमपुरा आता अगदी 12 ट्रकद्वारे हा कचरा तर तिथं हलवण्यात आलेला आहे, पण तात्पुरतं का होणार त्या वस्तीला थोडंसं बाहेर घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. ओके, आणि आता त्यांचा जर जीवाला धोका झाला तर परत एकदा आपण स्वतःहून, हे कोणी केलं होतं तर युनियन कार्बाईड ह्या कंपनीने केलं होतं. बरोबर, मग आता आपण स्वतःहून जर अशा पद्धतीने जर डिझास्टर करत असू तर ते मर्डर केल्यासारखं आहे. त्यामुळे संपूर्ण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींचा विचार करूनच विचारपूर्वक हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. ओके, पाहूयात याचं पुढे काय होईल. आपण या न्यूजकडे लक्ष देऊन नक्कीच राहणार आहोत. पण उद्या चालून तुमच्यासमोर पण अशा सिच्युएशन असतील. यानंतरनी केस स्टडी आपण ही पाहिलेली आहे. ओके, पुढे चला. भारत सदैव मालदीवच्या बाजूने. पहा, अगदी जर तुम्ही पाहिलात ना, मालदीवचे अध्यक्ष पहिल्यांदा निवडून आल्यानंतर कशा पद्धतीने होती व आता न्यूज कशा पद्धतीने येत आहेत, म्हणजे मला नक्कीच याचं हसू येतं. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता जास्त याबद्दल चर्चा नाही करायची. ओके, चीनमधील नव्या आजारांनी धास्ती, भारताची बारीक लक्ष. आताच पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे, पण भारत नक्कीच लक्ष ठेवून आहे. पुढे पाहूयात की सिच्युएशन कशा पद्धतीने वर्स्ट होत जाईल. ओके, म्हणजे कोणता व्हायरस आलेला आहे पहा, तिथं मेटापन्यूमो व्हायरस आलेला आहे. ओके, मेटापन्यूमो व्हायरस आता आलेला आहे चायनामध्ये. ओके, मेटा व्हायरस असं तुम्ही देखील लक्षात ठेवू शकता. आता ही कंबाईन, त्यानंतर सरसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण न्यूज. डन. त्याच्यानंतर ऑनलाईनच्या महापुरातून वाचलेले लव्हाळे. बुकमार्कचा पहिला लेख आहे हा नवीन वर्षामधील. तर पहा,
हा हे जे दुकान त्यांनी दिलेलं आहे तर लॉस एंजलिसमधील हे दुकान आहे द लास्ट बुक स्टोअर. सध्याला जर तुम्ही पाहिलात तर किंडलवरती आपण बुक रीड वगैरे करतो. आता मी किंडललाच प्रेफर करतो पहा, कारण माझ्याजवळ जे बुकचं जे स्टॉल झालेलं आहे ना, किंवा माझ्याजवळ जी लायब्ररी मिनी लायब्ररी आहे ते आता संपूर्ण घरात भरलेून झालेले आहेत पुस्तकं. आता जागा राहिली नाही आहे. ओके, त्यानिमित्ताने आता काय करत आहे, किंडलवरतीच ते पुस्तक वगैरे वाचण्याला मी प्रेफरन्स देत आहे. अगदी त्याच बेसिसवर आणखीन एक जर पॉईंट म्हटला ऑनलाईन जास्त प्रेफरन्स का द्यायचा आपण, तर पहा अगदी येथील जे लोकल बुक मार्केट वगैरे आहेत ना, तिथे मला जी आवश्यकतेची पुस्तकं आहेत. आता अगदीच एच.एल. आहुजा यांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक मला इथं अगदीच मिळालेलं नव्हतं. त्यानंतर प्रदीप पागलावी यांचं जे समाजशास्त्र ऑप्शनलसाठीचे जे विद्यार्थी यूज करतात पहा, ते पण मला नाही मिळालं. मग लोकल बुक मार्केटमध्ये आपल्याला ही पुस्तकं मिळू शकत नाहीत, बरोबर. मग या नात्याने आपण काय करतो, ऑनलाईनला नक्कीच प्रेफरन्स देतो ना. पण या बुकमार्कमध्ये लेखक काय म्हणतात पहा, की तुम्ही या पुस्तकाच्या स्टोअरला व्हिजिट करणं गरजेचं आहे, किंवा फिजिकली म्हणजे जे काय म्हणतो पेपरबॅक जे पुस्तक असतात ना, ते वाचायला तुम्ही प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. पण पहा ऑनलाईनला त्यांनी डायरेक्टली विरोध केलेले आहेत. पण मला थोडंसं मी यांच्याशी सहमत नाही आहे. कारण पहा अगदी मान्य आहे ऑनलाईनचे आणि ऑफलाईनचे थोडेसे इम्पॅक्ट आहेत. पण अगदी जर तुम्ही पाहिलात ना, जर आपलं वेळ वाचत असेल किंवा आपलं जर ती अवेलेबल असतील ना, तर आपण नक्कीच त्याचा यूज करूयात ना. आता अगदीच पहा तुम्ही रुरल एरियामध्ये आहात, ओके, मग तुमच्याजवळ जर लोकसत्ता येत नसेल तर तुम्ही PDF वाचाल ना, अगदी त्या धर्तीवर आहे. आता हां, अगदी ते लेखक असतील लॉस एंजलिसमध्ये तर त्यांच्यासाठी हे बेटर आहे, त्यांच्याजवळ पुस्तकाची तिथे अवेलेबिलिटी आहे. पण आपल्याला लॉस एंजलिसमध्ये वगैरे जाणं होत नाही आहे आज घडीला तरी. पहा ज्यावेळेस आपण IAS IPS किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये जाऊ त्यावेळेस आपण नक्की या पुस्तकच्या स्टोअरला नक्की व्हिजिट करू. पण आज घडीला तरी हे शक्य नाही आहे. पण आता यांचं थोडंसं मला विचार पटले नाही, त्यामुळे मी सांगितलं UPSCमध्ये हॉबी जर तुम्ही टाकलात की बुक रीडिंग, मग त्यावरून प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. पहा की ऑनलाईनच का प्रेफरन्स करता, किंवा ऑनलाईनच किंवा तुम्ही पेपरबॅकला का प्रेफरन्स वगैरे देता. तर तुम्हाला ही पॉईंट थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे की बा आपल्या लोकल मार्केटमध्ये अवेलेबिलिटी नसते. त्यानंतर आपल्या भारतामध्ये जरी तुम्ही पाहिलात तर आता अगदी आहेत आपल्या सिटीमध्येच लायब्ररी आहेत, पण नाही आहेत तिथं पुस्तकांचा स्टॉक नाही आहेत. आता अगदीच पहा माझ्या घरी मित्र जेव्हा व्हिजिट करतात ना, ते म्हणतात की आमच्या शाळेमध्ये जेवढे पुस्तकं नाहीत ते तुझ्या म्हणजे घरामध्ये आहेत. अगदी तशा पद्धतीने आहे ते. ओके, आता मी स्वतःचं जास्त इथं हे करत नाही आहे, पण अगदी मला थोडंसं विचारांबद्दल हे वाटलं, त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, जर शक्य झालं तुमची जर हॉबी असेल ना बुक रिडिंगची, तर प्लीज हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे की ऑनलाईन बेस्ट की ऑफलाईन बेस्ट. ओके, आय होप समजला असेल पॉईंट. त्यानंतर पुढे जाऊयात, धोक्याच्या टप्प्यावरचा इतिहास. AI आता AI कोणते कोणते धोके आलेले आहेत यासाठी हे पुस्तक देण्यात आले. पहा, नेक्सस अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क फ्रॉम द स्टोन एज टू AI हे पुस्तक आहे. पण तुम्ही प्लीज पुस्तक रीड करू नका. आगामी काळामध्ये जेव्हा जेव्हा मी डिजिटल AI बद्दल वगैरे बोलेल ना, त्यावेळेस हे पॉईंट नक्की क्लिअर होतील. कोणते कोणते पॉईंट आहेत पहा, डिजिटल अराजक, विधा वसाहतवाद म्हणजे डिजिटल डेटा वसाहतवाद, ग्लोबलायझेशन तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर डिजिटल नोकरशाही, डिजिटल ब्युरोक्रसी वगैरे हे आहेत पॉईंट जे की आपण आगामी काळात नक्की क्लिअर करणार आहोत. जसं की आजच्याच इंडियन एक्सप्रेसमधील एक आर्टिकल आलेलं आहे किंवा एक न्यूज आलेली आहे पहा. हां, त्यानंतर एक थोडंसं ॲडव्हर्टाईज पहा प्लीज. आजचा इंडियन एक्सप्रेस तुम्ही स्वतःहून वाचून घ्या. थोडंसं माझे पण लिमिटेशन्स आहेत पहा. आता अगदीच काही विद्यार्थ्यांनी म्हणत होते की सर अशा पद्धतीने वगैरे घेणं गरजेचे आहेत न्यूज आपले आर्टिकल्स. तर पहा मी पण नक्कीच पाहत असतो की आपल्यामध्ये काय काय सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. अगदी शक्य झालं तर आता काल एक्झाम होती माझी, त्यानंतर आज मला रेस्ट करणं थोडंसं गरजेचं आहे, त्यामुळे मी फक्त लोकसत्ता घेतोय. उद्यापासून परत पहा आपण एक्सप्लेन सिरीज चालू करणार आहोत. काळजी करू नका, निश्चिंत राहा. तर आजचा लेक्चरमधील हे तिन्ही आर्टिकल्स खूप महत्त्वाचे आहेत. हे एक आर्टिकल तुम्ही वाचून घ्यायचं आहे आणि हा तर खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. शक्य झालं ना तर आगामी लेक्चरमध्ये मी हा स्वतः आर्टिकल घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर तुम्हाला ही न्यूज दाखवायची होती. पहा, ड्राफ्ट रूल्स 2023चे जे ड्राफ्ट रूल आलेत ना, त्यामध्ये परत त्यांनी काय केलं आहे, लोकलायझेशन ऑफ पर्सनल डाटा. लोकलायझेशन ऑफ पर्सनल डाटा म्हणजेच काय, अमेझॉन, फ्लिपकार्ट या कशा कंपन्या आहेत पहा, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत, बरोबर. मग या कंपन्यांचा डेटा कुठं आहे आज घडीला तुम्ही पाहिलात. अमेझॉनचं जर पाहिलात AWS अमेझॉन वेब सर्व्हिसेस, बरोबर, किंवा अमेझॉन क्लाउड सर्व्हिसिंग यांची आहे. मग यांचा डाटा बेसिकली कुठं आहे, USA आहे. मग गॅरंटी काय आहे, ही USA डाटा आपला सुरक्षित आहे. पहा, मी आता एक बुक मागवलं, ओके, अमेझॉनवरून मी बुक मागवलं किंवा माझी फेवरेट कॉफी मागवली, ओके. मग ती कॉफी मागवलेले सर्व डाटा जो आहे ना, ती कुठं स्टोअर होणार आहे, अमेझॉनच्या वेब सर्व्हिसेसमध्ये किंवा अमेझॉनच्या क्लाउड सर्व्हिसेसवरती ते स्टोअर होतो व त्याचं स्टोअर कुठं आहे, USA आहे. मग परिणाम काय होणार आहे पहा, हा USA जो डाटा आहे तो काय गॅरंटी आहे की तो फ्लिपकार्टला विकला जाणार नाही आहे. कारण वॉलमार्ट फ्लिपकार्टमधूनच येते, बरोबर, फ्लिपकार्ट वॉलमार्टमधूनच येतं, बरोबर आहे. मग ती पण US बेस्ड. मग USA
अमेझॉनचा ऑलरेडी डाटा आहे. मग अमेझॉनचा जो डाटा आहे ना तो जर फ्लिपकार्टला विकला गेला तर मग फ्लिपकार्टला डाटा विकला गेल्यानंतर त्यांनी पहा पवन निलेवाड सर्च करतील किंवा तिथं म्हणजे अमेझॉनचे संपूर्ण डाटा अनालिटिक्स तिथं करतील. मग पवन निलेवाडला काय काय त्यांनी फ्रिक्वेंटली जास्त वस्तू मागवतं तर बुक्स मागवतं, बरोबर. ते पण कोणत्याशी रिलेटेड तर हिस्ट्रीशी रिलेटेड जास्त बुक हा व्यक्ती मागवतो, बरोबर आहे. त्यानंतर हा व्यक्ती कॉफी पण मागवतो. मग यांनी काय करतील पहा, माझ्यावरती कशा पद्धतीने डिजिटल वॉच ठेवतील व माझी प्रोफाईल तशा पद्धतीने तयार होईल व लगेच मला त्यांनी फ्लिपकार्ट ॲप्लिकेशनवरती गेलं ना मला फक्त तेच दाखवतील, बुक हिस्ट्रीचेच बुक दाखवतील. त्यानंतर कॉफी, सर्व कॉफीची व्हरायटीज त्यांनी दाखवतील. यामुळे काय होईल पहा, अगदी मी आकर्षित होईल तिकडे व लवकरात लवकर मी फ्लिपकार्टवरूनच जास्त शॉपिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करेल. मग प्रॉब्लेम काय आहे, ह्या माझ्या प्रायव्हसीचं ब्रीच आहे. ओके, मग हेच डिजिटल अराजकता तिथं पसरवण्यास जास्त चान्सेस होतील. पहा अगदीच पहा हे इलेक्शन मॅनिप्युलेशन पण केलं जाऊ शकतं. ओके, मग यासाठीच पहा आपलं जे डाटा लोकलायझेशन आहे ती USA मध्ये नसून ते भारतामध्ये येणं खूप गरजेचं आहे. याच्यापूर्वी RBIने स्टेप घेतलेले होते पहा की आपली जी ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री असेल किंवा ट्रान्झॅक्शनचा जो डाटा असेल ना तो फक्त भारतामध्येच असणं गरजेचं आहे. यासाठी ते स्टेप्स उचलले व ते सक्सेसफुल झालेले आहेत. मग आता बारी कोणाची आहे किंवा म्हणजे आता नेक्स्ट स्टेप कशावरती असेल तर ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना त्यांचा पण डाटा आपला देशामध्ये येणं गरजेचं आहे. आता त्यांनी ड्राफ्ट रूल्स 2023चे आहेत पहा. याच्यापूर्वी मी सांगितलेलं होतं 82 अमेंडमेंट सुचवलेले होते संयुक्त समितीने. तर हाच तो आर्टिकल होता किंवा हाच ॲक्ट होता तो. ओके, अद्याप तो ॲक्ट झालेला नाही आहे, तर आता यामध्ये पण त्यांनी सुधारणा करत आहेत. ओके, मग ती नवीन महत्त्वाची सुधारणा हीच आहे की डाटा लोकलायझेशनचा पॉईंट त्यांनी टाकण्याचं गरजेचं म्हणत आहेत. ओके, बेस्ट न्यूज आहे असं मी म्हणेल. त्यानंतर प्लीज आजचा इंडियन एक्सप्रेस तुम्ही स्वतःहून वाचून घ्या, कारण नक्कीच मला पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत. ओके, उद्यापासून आपण परत त्याला कंटिन्यू करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, शाळा गतीचे त्रैराशिक. आता हा डाटा देण्यात आलेला आहे, महत्त्वपूर्ण डाटा आहे. पहा, पूर्वी 8वीपर्यंत नो नापास किंवा नो फेल असं धोरण होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. पण लास्ट इयरला अगदीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण नो नापास हे धोरण बदललं. त्याच धर्तीवर पहा डिसेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने पण नो नापासचं धोरण त्यांनी बदललेलं आहे. आता ही न्यूज कधीची आहे पहा, डिसेंबर 2024 मधील ही न्यूज आहे. आपण पाहतो कधी आहोत, जानेवारी 2025 मध्ये. मग मी याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्सला म्हटलेलं होतं की पहा तुम्ही निश्चिंत राहा, फक्त रेग्युलर राहायचं. ओके, 1 जानेवारीला जर मी मासा पकडला नाही आहे ना तर 15 जानेवारीला तरी तो मी मासा तुम्हाला नक्की पकडून देईल. कसं, आता मासेच्या ऐवजी तुम्ही इथं करंट अफेअर्स घ्या. ओके, 1 जानेवारीचं जे करंट अफेअर्स असतं ना ते 15 जानेवारीपर्यंत नक्की तिथं तशा पद्धतीने आर्टिकल वगैरे येत असतात. मग तुम्ही निश्चिंत राहा, 1 तारखेला जरी सुटलं ना आपलं तर 15 तारखेला मी नक्की घेईन व याचा पुरावा सांगतो मी तुम्हाला. हे पहा, कॅलेंडरबद्दलचं एक आर्टिकल आहे. आय थिंक डिसेंबर महिन्याचे जर तुम्ही संपूर्ण पॉईंट्स माझे शोधून काढलात तर कॅलेंडरची हिस्ट्री जर तुम्ही पाहिलात ना तर तिथं हा पॉईंट घेतलेला होता की डेका म्हणजे 10, ऑक्टा म्हणजे 8. ओके, मग त्याने जानेवारी आणि फेब्रुवारी कशा पद्धतीने तिथे इन्सर्ट केली. आपण हे 732 इसवी सन वगैरे सर्व पाहिलेलं आहे. ओके, लुनार कॅलेंडर, सोलार कॅलेंडर, ते जे गोष्टी आहेत ना इंडियन एक्सप्रेसच्या गोष्टी आज कुठं आलेल्या आहेत, लोकसत्तामध्ये आलेल्या आहेत. हा आर्टिकल आपण कधी पाहिला होता, डिसेंबर 2024 मध्ये पाहिलेला आहे व आता 2025 जानेवारीमध्ये हा आर्टिकल आलेला आहे. आता गरजेचं आहे का, मग मी याला स्किप करतोय पहा. ओके, बेशक मी याला स्किप करेन कारण हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यामुळे प्लीज निश्चिंत राहा. तुम्ही एखादी बातमी सुटलेली असेल ना तर प्लीज पॅनिक होऊ नका. व अगदी आय नो माझे लिमिटेशन्स आहेत, पण मी तुमच्या एकही बातमी तिथं सुटू देणार नाही आहे. हां, आता द हिंदू वगैरे तुम्हाला वाटत असेल की द हिंदू मला रीड करायचं आहे तर पहा, आता ॲज युअर विश आहे ते. तुम्हाला जर शक्य झालं ना तर तुम्ही नक्की द हिंदू रीड करू शकता. पण मला नाही वाटत की तुम्ही 1 तास या लेक्चर्सला द्या, त्यानंतर परत एकदा 1-1.5 तास तुम्ही द हिंदू रीड करण्यासाठी देऊ शकता. तर ते अयोग्य ठरेल, कारण वेळेचा सदुपयोग करून तुम्ही सिलेबस जर कंप्लीट केलात ना तर ते कदाचित बेटर असेल. ओके, न्यूजपेपर समजणं म्हणजे काय असतं, पहिल्यांदा सिलेबस कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला न्यूजपेपर समजेल. आता बाकी सर्वस्व तुमच्यावरती आहे, तर तुम्ही शक्य झालं तर स्वतःहून द हिंदू नक्की वाचून घेऊ शकता. ओके, डन. त्याच्यानंतर आता हा लेख मला घ्यायचा होता. तर पहा, 5वी ते 8वीचं जे धोरण होतं ना ते बेस्ट कशा पद्धतीने होतं हे मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न करेन. ओके, तर पहा आपल्या देशभरातील स्थिती जर पाहिली तुम्ही तर 2019 मधील स्थिती काय होती पहा. तर प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेल्या 100 पैकी किती 73.5 एवढ्या मुली माध्यमिक शाळेमध्ये जाऊ शकल्या. म्हणजे 100 पहा, 1ली ते 4थीमध्ये प्रवेश घेतला 100 मुलींनी, तर त्या 100 मुलींपैकी 73.5 मुली कुठे गेल्या, माध्यमिक शाळेमध्ये गेल्या. म्हणजेच काय, 5वी ते 8वीपर्यंत या मुली जाऊ शकलेल्या होत्या. ओके, मग मुलांचं प्रमाण जर तुम्ही पाहिलात ना 2019 मध्ये जर 100 मुलं जर तिथे प्रवेश घेतले असतील तर त्या मुलांपैकी पहा 72.4 मुलं कुठे जात होती, माध्यमिक शाळेमध्ये जात होती. हे 2019चा डाटा. मग
वय तर मग किंवा 2024चा जर तुम्ही डाटा पाहिलात तर ते कुठपर्यंत गेलेलं ते पहा. 2024मध्ये 100 मुलींनी प्रवेश घेतला तर त्यापैकी किती मुली जात होत्या शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये, तर 80 मुली तिथं जाऊ शकत होत्या. ओके. व अगदीच मुलांचं जर प्रमाण तुम्ही काढलात तर पहा 100 मुलं जर प्राथमिक शाळेमध्ये गेली तर त्यापैकी 77.2 मुलं ही कुठं जात होती, माध्यमिक शाळेमध्ये जात होती. म्हणजे 72ची आकडेवारी 77 पोहोचली आणि 73.5ची आकडेवारी 80% पोहोचली. यावरून काय लक्षात येतं तर पहा 2019 ते 24 या दरम्यान जे नो नापास धोरण होतं त्याचा फायदा अगदीच मुलींना तिथं जास्त प्रमाणात झालेला आहे. पहा व अगदी पहा आता याचा फायदा का झाला तर पहा ना तुम्ही, प्राथमिक शाळेमध्ये 100 मुली जर आल्या तर त्यांना नो नापास धोरण वगैरे आपण राबवलं, त्यामुळे 80% मुली येता आपण काय केलेल्या आहेत, माध्यमिक शाळेमध्ये पण त्या शिक्षण घेऊ शकलेल्या होत्या. नाहीतर प्रॉब्लेम काय होतं पहा, आता अगदीच आपला भारत देश कसा आहे, अगदी रुरल एरियानी जास्त आहे. ओके. आता आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी अगदीच रुरल एरियामध्ये येतात, बरोबर. मग रुरल एरियामध्ये तशा पद्धतीने म्हणजे शिक्षणासाठी पहा तेवढ्या सोयीसुविधा नसतात, बरोबर आहे. मग त्या सोयीसुविधाचा जर अभाव पाहिला तुम्ही व तुम्ही जर त्या विद्यार्थ्याला डायरेक्टली तिथं जर फेल करत असाल तर ते पहा पहिल्यांदाच तिथं खडा लागतो. मग खडा लागल्यानंतर ना आपण जेवत नाही तिथे. ओके. अगदी तशाच पद्धतीने हे पहा, त्यांना पहिल्यांदाच तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर 5वीला जर तुम्ही फेल केलात ना तर त्यांना अगदीच वाईट वाटतं की आपण शिकण्यासाठी लायकीचे नाही आहे. ओके. म्हणून त्यांना तिथं थोडासा मनावरती परिणाम होऊ शकतो त्यांच्या. मग लगेच ते काय करतात पहा, शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. व आज घडीला तेच तर कारण आहे. आता जे 20% मुली प्रवाहाच्या बाहेर गेले आहेत त्यापैकी 10% मुली फेल झाल्याचं वगैरे कारण नक्कीच देऊ शकता तुम्ही. ओके. आता जरी त्यावेळेस नव्हतं धोरण तरी पण पहा त्यांना शिक्षणाची भीती वाटते. ओके. रुरल एरियामध्ये सोयीसुविधा नसतात त्यामुळे त्यांना शिक्षणाची भीती वाटते की शिकून काय करायचं आहे. ओके. त्यामुळे पहा आई वडील जे काम करतात ना त्याच कामाकडे ते आकर्षित केले जातात किंवा आकर्षित होतात. हेच तर कारण आहे ग्रामीण भागाचं. तुम्ही ग्रामीण भागाचा थोडासा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. ओके. व अगदी तुम्ही म्हणता सिटीमध्ये पहा हे सिटी क्षेत्रामध्ये शहरी क्षेत्रामध्ये हे थोडंसं परिपूर्ण वेगळं आहे. ओके. शहरात हे परिपूर्ण वेगळं का आहे तर त्यांचे आई वडील जे आहेत ते अगदी त्यांच्यासाठी आकर्षणाचं केंद्र दुसरं असू शकतं. कारण त्यांचे आई वडील पहा अगदीच म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये वगैरे जाऊ शकतील. पण ग्रामीण भागात तसं नाही आहे ना. दिवसा उठल्यानंतर ते शेतीचंच क्षेत्र त्यांनी पाहिलेलं असतं त्यामुळे त्यांना तेच आकर्षित करतं. आपण शिक्षणासाठी नाही ना तर शेती नक्की करूयात असं त्यांचा तिथं दृष्टिकोन होतो. व पुढे गेल्यानंतर त्यांना समजतं की आपल्याला शेती थोडंसं हे गरजेचं नाही, आपण शिकणं गरजेचं होतं असं त्यांना पुन्हा वाटू लागतं. त्यासाठी 8वीपर्यंतचं जे धोरण होतं नो नापास धोरण ते आपल्यासाठी कुठेतरी बेटर होतं. का तर 8वीला जर ज्या विद्यार्थ्याला समजलं की आपलं शिक्षण बेस्ट आहे तर लगेच तो 8वीमधून परत एकदा कंटिन्यू शाळा त्याची करू शकत होता. ओके. तर हे झाले त्याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट पहा. ओके. आय होप हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात आले असतील. आता पहा परीक्षेत तर हा डाटा काही विचारण्यात येणार नाही आहे पण तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता त्याच वेळेस मी म्हणतो की पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे तर तुम्ही नक्कीच समजून गेला असाल पहा की आपल्याला उत्तर लिहित असताना ना पॉझिटिव्ह साईड जास्त मांडायची असते. व अगदी इथं ह्या लेखमध्ये तेच करण्यात आलेलं आहे की पॉझिटिव्ह साईड ही आहे. आता निगेटिव्ह जर साईड म्हटलं किंवा इम्पॅक्ट काय होणार आहे तर अगदीच पहा ते शिक्षणाला विद्यार्थी वगैरे घेऊन जाऊ शकतील. मग याला सोल्युशन देऊ शकता. कारण IAS अधिकारी कशासाठी व्हायचं आहे तुम्हाला, सोल्युशनसाठीच. नाहीतर तुम्ही फक्त निगेटिव्ह बोलून तर पॉलिटिशियन पण येतात की बाबा नाही हे केलंच नाही सरकार खूप बेकार आहे असं तर पॉलिटिशियन पण म्हणतात. पण आपलं एक स्टेप पुढे जाऊन सोल्युशन द्यायचं आहे. मग याला सोल्युशन मी काय देईन पहा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जर शिक्षणाची स्थिती सुधारायची असेल तर पहा आपल्याला काय करणं गरजेचं आहे, शिक्षकांना बेटर करणं गरजेचं आहे. त्यानंतर डिजिटल युगामध्ये पण शिक्षक बेटर राहावीत यासाठी त्यांना परत एकदा ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आज घडीला आपल्याकडे मुख्याध्यापक वगैरे कोण आहेत तर 1990च्या दशकामधील आहेत, बरोबर, किंवा 1900च्या दशकामधील आहेत तुम्ही असं म्हणा. मग त्यांना मोबाईल हाताळणे किंवा लॅपटॉप हाताळणे किंवा जे प्रोजेक्टर आहेत ते हाताळणे येणार आहे का तर नाही. मग त्यांना काय परत एकदा ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. किंवा युवा शिक्षकांची तिथं नेमणूक व्हायला पाहिजे. युवा शिक्षकांची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्यावरती जे ओव्हरलोड असतं कामांचं ते पण थोडंसं कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे पहा. त्यानंतर एका शाळेमध्ये आता ग्रामीण भागातील जर स्थिती पाहिला तुम्ही एका शाळेसाठी 2 शिक्षक असतात फक्त. मग हे 2 शिक्षकांऐवजी तुम्ही 4 शिक्षक वगैरे तिथं देऊ शकता म्हणजे शिक्षकांची पण तिथं व्याप कमी होईल. ओके. हे थोडंसं पॉईंट्स तिथं तुम्ही नक्कीच सजेस्ट करू शकता. मग ग्रामीण भागातून जर तुम्ही येतात ना तुम्हाला जी काही चॅलेंजेस फेस झालेली आहेत तुम्ही नक्की तिथं सजेस्ट करू शकता व तेच तुमचं बेटर आन्सर असतं. ओके. आय होप सर्व पॉईंट तुम्हाला समजलेले असेल. सॉरी थोडंसं बॅकग्राऊंड नॉईस आहे पहा पण आपण ते काही करू शकत नाही त्या बाबतीत, सॉरी फॉर दॅट. त्याच्यानंतर पुढे चला, नवे कॅलेंडर हे आपण पाहिलेलंच आहे. इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आलेला होता व एक्सप्लेन सिरीजमध्ये मी ही ऑलरेडी कंप्लीट करून घेतलेला आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे चला,
आता पहा, एकही न्यूज दुसरी गरजेची नाही. हां, इथे एक आहे, देशात अतिदारिद्र्याचे अस्तित्व नाममात्रच, स्टेट बँक संशोधन टिपणाचा दावा. आता याबद्दल पण एक लोकसत्ताला आर्टिकल येईल, त्यावेळेस आपण याला नक्की पाहूयात. ओके, बाकी निश्चिंत राहा, एकही बातमी तुमची सुटू देणार नाही. त्यानंतर तरी देखील माझ्याकडे काही लिमिटेशन्स आहेत, जसं की द हिंदू मी वगैरे कव्हर करत नाही आहे सध्याला. याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी द हिंदू घ्यायचं, पण पहा द हिंदूचं माझं सबस्क्रिप्शन संपलं. व अगदी एकच बातमी 4-4 वेळेला पाहिलं गरजेचं नाही मला वाटलं, त्यामुळे मी ते आता स्किप करतो. इंडियन एक्सप्रेसला मी चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांची मागणी होती की सर मॅगझिनचं पहा, तेच म्हणतोय थोडंसं लिमिटेशन्स आहेत सध्याला, कारण माझी पण मेन्स आलेली आहे व या बेसिसवर जर तुम्ही पाहिलात तर माझ्याकडे वेळचं कमी आहेत सध्याला. ओके, व काल माझी एक्झाम होती, त्यानंतर मी इंडियन एक्सप्रेस स्वतः पण वाचू शकलो नाही आहे, नाहीतर मी हायलाईट केलं असतं. पहा, हे संपूर्ण पॉईंट्स फक्त थोडंसं न्यूज मी पाहिलं व गरजेचे आहेत म्हटलं, पुन्हा मी करू शकलो नाही आहे त्याला. ओके, आता इथे पण पहा ना, महाराष्ट्रामध्ये इल्लिगल जी फिशिंग आहे ना, ती रोखण्यासाठी पण ड्रोनचा वापर केला जाणार आहे. आता ड्रोनचा उपयोग कसा आहे, असा जर परीक्षेला प्रश्न आला तर तुम्ही इथं नक्कीच लिहू शकता ना, ड्रोनचे असे फायदे आहेत म्हणून. ओके, तर हे थोडेसे पॉईंट्स आहेत. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की MPSC कंबाईनबद्दलचं, तर प्लीज देवा जाधव सरांचं तुम्ही चॅनल जॉईन करा, कारण पहा माझे काही लिमिटेशन्स आहेत. या नात्याने मी म्हणतोय की कंबाईन परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मी जास्त काही डीपली जाऊन तुम्हाला रिसर्च करून वगैरे सांगू शकत नाही. त्याऐवजी तुम्ही देवा जाधव सरांचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा व डेली न्यूजपेपर माझं तुम्ही करू शकता. यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगतच जाईन, जसं फॅक्च्युअल डाटा असतो तो मी सांगत जाईल, तिथून तुमचं नक्कीच तयारी बऱ्यापैकी होऊ शकते. पहा, ओके, व शेवटी मी म्हटलेलं आहे ना की परीक्षासाठीचं जे करंट अफेअर्स आहे आणि सच्चा प्यार ढूंढने से नहीं मिलता, व अगदी तशाच पद्धतीने जर तुमच्याजवळ आलं ना तर तेच बेटर आहे. बाकीचे सुटलं ना ते सुटू द्या, काहीही गरजेचं नाही आहे. ओके, हे शब्द जे आहेत ते मृणाल सरांचे आहेत, त्यामुळे त्यांना क्रेडिट याचं नक्की देऊयात. आता इथं थांबतो. याबद्दल काही शंका काही सजेशन असेल तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.